आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15व्या वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर. राष्ट्रीय हरित लवादानं घातली फटाक्यांवर बंदी. एसटी कर्मचाऱ्यांना आक्रोशानंतर मिळाला पगार. अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातली मदत वितरित करण्याचे आदेश. आणि राज्यातला थंडीचा कडाका वाढला. चंद्रपूर सर्वात थंड. आता सविस्तर बातम्या. 15व्या वित्त आयोगानं 2021-26 या कालावधीसाठी आपला अहवाल काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केला. आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांच्या नेतृत्वातील पथकानं राष्ट्रपतींची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सोपवला. हा अहवाल 4 खंडांमध्ये असून पहिल्या 2 खंडांमध्ये मुख्य अहवाल आहे. तिसरा खंड केंद्र सरकारला समर्पित असून त्यात मध्यम मुदतीची आव्हानं आणि भविष्यातील मार्गरचना यांचा अभ्यास करण्यात आला आहे. चौथा खंड पूर्णतः राज्यांशी निगडीत आहे. हा अहवाल त्यावरील कृती अहवालासह वित्तमंत्री संसदेत सादर करतील. बिहार विधानसभा निवडणुकांच्या होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत व्यापक अशी ही व्यवस्था असून मतमोजणीसाठी राज्यातील 38 जिल्ह्यात 55 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी 3 टप्प्यात मतदान घेण्यात आलं होतं. देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या सलग 5,09,673 रुग्णांवर उपचार सुरू असून 79,17,373 रुग्ण त्यातून आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 92.56% पोहोचला आहे. केवळ भारतीयांचंच नव्हे तर सगळ्या जगाचं लक्ष कोविड-19च्या लसीकडे लागलं आहे. ती येईलच लवकर, पण सध्या 20 जीवघेण्या आजारांवर लसी उपलब्ध आहेत. त्या योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतल्यास निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळू शकते. आजच्या जागतिक लसीकरण दिनानिमित्त या लसी नेमक्या कोणत्या आणि त्या कधी घ्यायच्या ते ऐकूया डॉक्टर राजेंद्र पाटणकर यांच्याकडून. प्रत्येकाचे वय, जीवनशैली, आरोग्याची स्थिती आणि आतापर्यंत घेतल्या गेलेल्या लसींचे मूल्यमापन करून कुठल्या लसी घेणे आवश्यक आहे ते निर्धारित केले जाऊ शकते. हंगामी ताप म्हणजे फ्लू ही लस साधारणतः वर्षातनं एकदा घ्यावी लागते. डांग्या खोकला प्रत्येक प्रौढास किंवा विशेषत्वाने गर्भधारणेदरम्यान प्रत्येक स्त्रीने आधी घेतली नसल्यास डीपीटी, टिटनस आणि डिप्थेरियाची लस साधारणतः दर 10 वर्षांनी घेण्याची शिफारस केली जाते. शिंगल्स, हर्पीज झोस्टर लसीची शिफारस 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना केली जाते. न्यूमोकोकल डिसीज 65 वर्षांपेक्षा जास्त लोकांना या लसीचे 2 डोस सांगितले जातात. मुले आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत भारत प्रगतीपथावर आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजस्थान, दिल्ली, सिक्कीम, चंडीगड इथल्या राज्य सरकारांनी यंदा दिवाळीत फटाक्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. अन्य राज्यातूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यासंदर्भातल्या याचिकांवर लवादानं काल हा आपला निर्णय दिला. नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे आरोग्याला हानी पोहोचू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कालपासूनच फटाका बंदीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश लवादानं देशभरातील सर्वच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना दिले आहेत. दिवाळी आली तरी थकलेला पगार नाही, त्यामुळे काल राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचाही निषेध केला. राज्यात 2 एसटी कर्मचाऱ्यांनी तर आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी 1 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत असल्याचं सांगितलं. परंतु 1 महिन्याच्या पगारात दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न कर्मचारी संघटनेनं उपस्थित केल्यानंतर येत्या 2 दिवसात उर्वरित 2 महिन्यांचा पगार जमा करण्याचं आश्वासन संघटनेला देण्यात आल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. दरम्यान काळ जरी कठीण असला तरी आत्महत्येसारखं अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये असं भावनिक आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. कोरोना काळात एसटीचं मोठं नुकसान झालं. अजूनही स्थिती सुधारलेली नाही. प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक स्थिती भक्कम होईपर्यंत शासनानं मदत करावी अशी विनंती आपण केली असल्याचंही परब म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यानं माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं लिहून ठेवलं आहे, त्यामुळे अर्णव गोस्वामीला जो न्याय तो सरकारला लावा असं दरेकर यांनी म्हटलं आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याचिकेवरील सुनावणी शनिवारी संपली. त्यावेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या पीठानं याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान खंडपीठानं काल गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय देत त्यांची जामिनाची मागणी फेटाळून लावली. अलिबाग इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत तसंच रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यामध्ये तिन्ही संशयित आरोपींचे जामीन अर्ज समाविष्ट आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी 3 पदवीधर आणि एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 4 उमेदवारांची नावं काल जाहीर केली. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमेरिकी लष्कराला आता दारुगोळा महाराष्ट्रातून पुरवला जाणार आहे. रायफल्स, बंदुकांसारख्या शस्त्रांमध्ये वापरण्यात येणारा दारुगोळा आता वरण गावातल्या दारुगोळा कारखान्यातून थेट अमेरिकेला रवाना होईल. ऐकूया मेक इन इंडियाची ही यशकथा विस्तारानं. जळगाव जिल्ह्यातल्या वरणगावच्या दारुगोळा कारखान्यात निर्माण केला जाणारा NATO M193 प्रकारातील दारुगोळा लवकरच अमेरिकेत निर्यात केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात हा निर्यात व्यवहार पूर्ण होईल अशी माहिती आयुध निर्माणी कारखाना मंडळानं दिली आहे. देशातील आयुध निर्माणी कारखान्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कारखाना मंडळानं निर्यात वाढीकडे भर दिला आहे. याच अनुषंगानं विविध देशांना त्यांच्या मागणीनुसार देशातील विविध कारखान्यांकडून दारुगोळा पुरवठा केला जात आहे. NATO M193 बॉल अम्युनिशन हा देखील याच प्रयत्नांचा एक भाग असणार आहे. रायफल्स, बंदुका यासारख्या छोट्या शस्त्रांमध्ये या प्रकारचा दारुगोळा वापरला जातो. यापूर्वी देखील मंडळाच्या पुण्याजवळील खडकी इथल्या कारखान्यातून TTE पावडर ही दारुगोळ्याचाच भाग असलेली पावडर अमेरिकेला निर्यात केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अमृता प्रकाश, पुणे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2,297 कोटी 6,37,000 रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काल काढण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागांचा दौरा करून 10,000 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल. सणासुदीच्या काळात खरेदी करताना व्होकल फॉर लोकल असा नारा पंतप्रधानांनी दिला होता. आपल्या आसपासची अनेक गावं, गावातले महिलांचे बचत गट आत्मनिर्भर होण्यासाठी झटतायत. त्यांची उत्पादनं खरेदी केली तर दिवाळीचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात तुमचाही हातभार लागेल. त्यासाठीच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बचत गटाच्या कार्याचा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचवणारी ही बातमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 10 गावात महिला स्वावलंबनासह आत्मनिर्भर खेडी तयार करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारचं कार्य केलं जात आहे. या अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा इथल्या महिला बचत गटाच्या 10 महिलांना नैसर्गिक वनस्पतींपासून सुगंधी उटणं तयार करण्याचं प्रशिक्षण देऊन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नागरमोथा, कापूर कचली,
कचोरा, ब्राह्मी या आयुर्वेदिक वनस्पतींपासून हे नैसर्गिक पद्धतीनं उटणं तयार केलं जात आहे. या व्यवसायामुळे 10 महिलांच्या हाताला काम मिळालं आहे, रोजगारही मिळाला आहे. आत्मनिर्भर भारतासाठी या महिलांनी टाकलेलं पाऊल इतर महिलांनाही प्रेरणादायी ठरत आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद. संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहीम राबवण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला कृषी आयुक्तालयानं दिल्या आहेत. राज्यात अफगाणिस्तानच्या कांद्यापाठोपाठ तुर्कस्तान आणि इजिप्तचा कांदाही आला असला तरी तो चवदार आणि तिखट नसल्यानं या कांद्याच्या खरेदीकडे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींनी पाठ फिरवली आहे. परिणामी कांदा आयात होऊनही लासलगावच्या बाजारात काल कांद्याचे भाव क्विंटलमागे 1000 रुपयांनी वाढले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी प्रामुख्यानं पीक विमा योजनेचे निकष त्वरित बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी, कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावीत इत्यादी मागण्या करण्यात आल्या. वर्ध्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीनं कपाशीची बोंड झाडं घेऊन धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील सोयाबीनची आणेवारी 50%च्या आत करावी, सोयाबीन कपाशीच्या नुकसानापोटी तत्काळ भरपाई द्यावी, शेतकरी सर्वसामान्यांची वीज बिलं माफ करावी इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. केंद्रानं पारित केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षानं काल नंदुरबार इथं ट्रॅक्टर रॅलीद्वारे निदर्शनं केली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत भाजपा हटाव, शेतकरी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्रातील भाजपा सरकार काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं पाडवी यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसरात काल पुन्हा भूकंपाचे 4 धक्के बसले. या 4 धक्क्यांपैकी 2 भूकंपाचे धक्के 3.4 रिक्टर स्केल तीव्रतेचे होते. जवळपास 2 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून इथं भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी येत्या 31 जानेवारीला देशभरातील 135 केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी केंद्र बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारांना येत्या 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन बदल करण्याची परवानगी सीबीएसईनं दिली आहे. गेल्या 15 जुलैला 112 केंद्रांवर नियोजित असलेली ही परीक्षा कोरोना परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आली होती. पुणे महापालिकेला राज्य सरकारतर्फे ऑक्टोबर अखेरपर्यंत 1092 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षाचं महापालिकेचं आर्थिक अंदाजपत्रक 7000 कोटी रुपयांचं असलं तरी कोरोना आणि टाळेबंदीमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे 50% कपात महसुलात होण्याची शक्यता आहे. मिळकत कराच्या रूपानं महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालं, मात्र इतर विभागांचं उत्पन्न घटलं आहे. या पार्श्वभूमीवर जीएसटी अनुदानामुळे काही विकास कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हवामान. राज्यातलं हवामान कोरडं असून थंडीचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून उन्हाळ्यात सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपुरात काल राज्यातलं सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान 12 ते 14 अंशांच्या दरम्यान आहे. परभणीत काल कृषी विद्यापीठातल्या तापमापकावर 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत आहे. कोकणात मात्र कमाल आणि किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा काहीसं जास्तच आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 15व्या वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर. राष्ट्रीय हरित लवादानं घातली फटाक्यांवर बंदी. एसटी कर्मचाऱ्यांना आक्रोशानंतर मिळाला पगार. अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातली मदत वितरित करण्याचे आदेश. आणि राज्यातला थंडीचा कडाका वाढला. चंद्रपूर सर्वात थंड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे, म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा
आकाशवाणी नमस्कार.